नमस्कार मित्रांनो, महामार्गांच्या नवीन कनेक्टिव्हिटीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, प्रत्येक छोट्या मोठ्या महामार्गांना मुख्य शहरांशी कनेक्टिव्हिटी सुविधा करून देण्याच्या उद्देशाने डोंबिवली मानकोली या ब्रिजच्या कामाचे निर्माण करण्यात आले आहे। आता डोंबिवली शहर हे मुंबई नाशिक हायवेच्या माध्यमातून ठाणे व भिवंडी या शहरांना अगदी हाकेच्या अंतरावर जोडले आहे आणि त्यामुळेच अगदी झपाट्याने ठाणे शहराला दुसरा पर्याय म्हणून ओळखले जाणारे अप्पर ठाणे हे विकसित होत आहे। चला तर मग आज आपण या डोंबिवली शहराला अप्पर ठाणेशी कनेक्ट करणारा मानकोली डोंबिवली ब्रिज पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। मानकोली डोंबिवली कनेक्टिंग ब्रिजच्या रस्त्याची सुरुवात होते ती मुंबई नाशिक हायवेवरील मानकोली गावाशेजारी। येथूनच ठाणे शहराला पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या अप्पर ठाणे या शहराची सुरुवातही होते। सध्या येथे हायवेच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून 4 लेनचा हा मेगा हायवे आता 8 लेनचा तयार होत आहे आणि त्यामुळे पुढे भविष्यात ट्रॅफिकची समस्या एका झटक्यात समाप्त होईल अशी आपण आशा बाळगूयात। ठाणे शहराकडून आपण जर भिवंडीकडे प्रवास करत असाल तर मानकोलीजवळ उजवीकडे वळण घेतल्यास आपण डोंबिवली शहराकडे जाणाऱ्या उपमहामार्गाला लागतो। हा महामार्गसुद्धा 6 लेनचा पक्का रस्ता असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मेगा प्रोजेक्ट चालू आहेत। बंगलो प्रोजेक्ट आणि लोढा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हे मोठ्या प्रमाणात इथे सुरू आहेत। हजारो कोटींची गुंतवणूक आत्तापर्यंत या परिसरात झालेली आहे। येथूनच 3 किलोमीटर पुढे गेल्यावर आपल्याला हा डोंबिवली ब्रिज लागतो। या ब्रिजचे देखणे रूप पाहून आपण खरंच खूप खुश होऊन जातो। कल्याणकडून वाहत येणाऱ्या या उल्हास नदीचे पाणी सोडले तर बाकी आपण परदेशातून प्रवास करत आहोत असाच एक क्षण आपल्याला भास होतो। सुंदर निर्माण कार्य येथे झालेले आहे, पण खरंच या पुलाचा फायदा सर्वसामान्यांसाठी होणार आहे का हो? हे कमेंट करून मला तुम्ही जरूर कळवा। मानकोली डोंबिवली ब्रिजच्या पूर्व तटावर म्हणजेच डोंबिवली साईडने भविष्यात टिटवाळा कल्याण हा रिंग रोड होणार आहे आणि याच रिंग रोडची कनेक्टिव्हिटी शहराला विविध भागांकडे दिली जाणार आहे। त्यामुळे भविष्यात येथे खूपच विकसितता दिसून येऊन संपूर्ण भाग टोलेजंग इमारतींनी भरून जाणार आहे। सध्या मात्र डोंबिवली एंडकडून सिंगल रस्ता सुरू असल्यामुळे व पुढे रेल्वेचा फाटक असल्यामुळे खूपच अडचणींना व ट्रॅफिकचा सामना करावा लागतो। परंतु भविष्यात मात्र रिंग रोड झाल्यावर येथील कनेक्टिव्हिटी ही इतर शहरांशी अगदी हाकेच्या अंतरावर होऊन जाईल। तसेच या ब्रिजच्या पश्चिम तटाला लोढा रेसिडेन्सी मेगा प्रोजेक्ट व लोढा बंगलो प्रोजेक्ट हे सुरू आहेत। त्यामुळे येथे ज्यांना शहरी गजबजाट व गोंगाट आवडत नाही आणि शांतता व नॅचरल लाईफस्टाईल आवडते असे बिझनेसमन हे इथे राहायला येणं पसंती देत आहेत। शिवाय ठाणे शहराच्या मानाने निम्म्या किमतींमध्ये फ्लॅट्स बंगले हे विकत मिळत असल्यामुळे व ठाणे शहर इथून 10 मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे बरेच जण इथे राहायला येणे पसंती देत आहेत। सध्या येथे 3 रेसिडेन्शियल टॉवर सुरू असून लवकरच संपूर्ण 18 टॉवर खुले केले जाणार आहेत। जर आपला बिझनेस या ठाणे डोंबिवली कल्याण या परिसरात असेल किंवा आपण चाकरमानी असाल आणि ठाणे किंवा भिवंडी किंवा डोंबिवली या शहरांमध्ये आपल्याला कामाला जावं लागत असेल तर ही इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी निश्चितच भारी ठरणार आहे। कारण भविष्यात एकदा का महामार्गांचे जाळे हे विणले गेले की सगळी शहरं ही हक्केच्या अंतरावर येऊन कनेक्टिव्हिटी ही फास्ट होणार आहे आणि तेव्हा या प्रॉपर्टीची किंमत दुपटी तिपटीने वाढणारी असणार आहे। तर आपण जर कॅपेबल असाल आणि या परिसरात जर आपला बिझनेस असेल तर नक्की इथे आपण इन्व्हेस्ट करू शकता। सध्याच्या घडीला मुंबई नाशिक हायवेवरील ट्रॅफिक व धुळीचे साम्राज्य पाहून
या परिसरातील लोक इथे राहायला येणे टाळत आहेत। शिवाय डोंबिवली एंडकडून कनेक्टिव्हिटी फारशी विकसित नसल्याकारणाने या मार्गाचा सध्या तरी जास्त वापर होत नाही। परंतु पुढील 3-4 वर्षात रस्त्यांचे जाळे हे पूर्णत्वास आले की खऱ्या अर्थाने या माणकोली डोंबिवली ब्रिजचे महत्त्व लोकांच्या लक्षात येईल। ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर ही शहरं अगदी मिनिटांच्या अंतरावर येणार आहेत आणि तेव्हा खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण माणकोली डोंबिवली हा कनेक्टिंग ब्रिज पाहिला। या ब्रिजचे ड्रोन शॉट आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।